माननीय मंत्री महोदय, तुम्ही दमदार आहात. बीडच्या मंत्र्याकडून स्पीडची आवश्यकता आहे. बीड टू स्पीड. पंकजाताई, तुमच्या नावाने आपल्या पक्षाचं चिन्ह आहे, त्या पक्षाचं चिन्ह तुमच्या नावाने आहे, त्या पक्षाच्या नेत्या म्हणून. असं आहे, मुंडेचं रक्त कधीच अडचणीत येत नाही. हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं रक्त आहे, ज्यांच्यामुळे आज आम्ही एवढ्या मोठ्या शक्तीने उभे आहोत. त्यामुळे ते रक्त अडचणीत येत नाही. पण अधिकाऱ्यांना मुंडे पॅटर्न कसा आहे हे आजच्या उत्तराने दाखवून द्या. आणि आपण चिरंजीव नाही, आपण हिंदू धर्माचे चिरंजीव आहे, त्याच्यापैकी आपण नाही. या उत्तर द्या. या उत्तरामध्ये जे जे पापी आहे त्यांचा नाश करा आणि पुन्हा एकदा शक्ती काय असते स्त्रीची हे दाखवून द्या. या ठिकाणी माननीय मंत्री महोदय, एक महामाया कोळवाश्री आहे, म्हणजे सारेच कोळवाश्री या बदमाश आहेच. पण या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांच्या कष्टाचं पीक 68,61,864. बरं, महामाया कोळवाश्रीला कोण वाचवणारे पापी आहे? हे पापी नरकात गेल्याशिवाय राहणार नाही आहे. सरकारचं ऐकत नाही, अधिकाऱ्याचं ऐकत नाही. अध्यक्ष महाराज, हे कोण आहे की जे अध्यक्ष महाराज फक्त कर्नाटक सरकारच्या कोळशाचं अध्यक्ष महाराज वॉशिंग करतात? मी कंप्लेंट केली, त्यांनी कारवाई केली. पण ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत मी 7दा निवडून आलो, त्या महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये मात्र कारवाई होत नाही. हे दुर्दैवी आहे अध्यक्ष महाराज. हा या मातीशी घात आहे. आणि म्हणून माझी पुढची मागणी आहे की 68 लाख हे ताबडतोब आपण देणार आहात का? आता मी माझे स्पेसिफिक प्रश्न विचारतो. माझा पहिला प्रश्न आहे, जर तुम्ही बँक गॅरंटी 2 लक्ष 2.5 लक्ष ठेवली, ते इथं चर्चगेटच्या स्टेशनवर भीक मागणारा सुद्धा एका दिवसामध्ये एवढी भीक जमा करतो. हे 2 लक्ष कोणासाठी? 1000 कोटी 2000 कोटीचं टर्नओव्हर असणाऱ्यांसाठी, 2000 कोटीचा कोळसा विकणाऱ्यांसाठी 2 लाख. माझी पहिली मागणी माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना आहे की तुम्ही ही बँक हमी, त्याचं जे टर्नओव्हर आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या 1% ठेवली पाहिजे. आणि ही बँक गॅरंटी जमा केल्यानंतर 50% चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात देऊन त्याच्या माध्यमातून कडुनिंब, वड, पिंपळ किंवा मिटिगेशन केलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, दुसरं मी तुम्हाला हे दुसरा कागद देतोय. तुम्ही म्हणता की आजार वाढलेच नाही. हे विभागाचा आकडा आहे. जलजन्य जे आजार आहे ते 9,481. म्हणजे आमच्याकडे अध्यक्ष महाराज हवा दूषित, पाणी दूषित, माती दूषित आणि या पैसे खाणाऱ्यांनी आता प्रशासनही दूषित केलंय. एक यांचा प्रदूषण अधिकारी आहे, त्याच्यावर मी FIR केली, तोही कागद देतो. मी FIR केली. जिल्हाधिकारी महोदय म्हणाले सरकारी कर्मचारी आहे, अधिकारी आहे, क्लास 1 अधिकारी आहे, आम्ही प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्याची परवानगी घेऊ. पण अध्यक्ष महाराज, माणसाची झोप 10 तास 12 तास मी समजू शकतो, पण अध्यक्ष महाराज महिनाभर प्रशासन झोपून असेल तर यांना कुंभ करण्याचा DNA यांच्यासोबतचा आहे का? माझा तिसरा प्रश्न आहे की आपण FIR दर्ज करण्यासाठी त्या अधिकाऱ्यावर अनुमती देणार आहात का? आता अध्यक्ष महाराज, कधी आम्ही चित्रपटाचं गाणं म्हणायचो, ये अंधा कानून है, पण आम्हाला वाटायचं की चित्रपटाचे शब्दच आहे. पण आज माझी पुन्हा एक मागणी आहे, ती जर तुम्हाला करता आली तर बघा अध्यक्ष महाराज, हे सत्यमेव जयते आपण 26 जानेवारी 1950ला स्वीकारलं. खरं तर हे पूर्ण कसं आहे की अध्यक्ष महाराज, सत्यमेव जयते नानृत सत्येन पन्या वितेत देवयाना, म्हणजे केवळ सत्याचाच विजय होतो हे तेव्हा मुंडक उपनिषदामध्ये लिहिलं आहे. ही त्यांनी लिहिताना चूक जी केली आहे ना ती दुरुस्त करा. हे सत्यमेव जयते उत्तर देणाऱ्यांच्या जर रूममध्ये लिहिलं असेल बदलवा आणि सत्यमेवच्या ऐवजी नोटमेव जयते असं लिहा, तरच उत्तर खरं येणार आहे. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, मी सर्व कागद उपलब्ध करतो. 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना 68 लाख मदत झाली पाहिजे. त्यांच्या पिकाचं आपण नुकसान केलं, त्यांच्या जीवनाचं नुकसान केलं, नाहीतर संविधानामध्ये गरीबाला मरण्याची अनुमती द्या, एवढा तरी बदल करा. जर अधिकारी बदलत नसेल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य, अनुभवी, सर्वात अनुभवी या सभागृहातले, त्यांनी इतका सुंदर मांडणी केली की मी थोड्या क्षणासाठी प्रश्न आणि माझा जबाबदारी एक क्षण विसरल्यासारखं झालं मला. आणि मी पण पेटून उठले. शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, तर ती शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कलेक्टरनी कमिटी तयार केलेली आहे. कलेक्टरच्या कमिटीने जे आदेश दिलेले आहेत ते त्यांनी पाळले पाहिजे, हे त्यांना क्रमप्राप्त आहे. आणि त्यासाठी मी स्वतः
त्या उद्योगाला कलेक्ट, पण प्रॉब्लेम असा आहे की पर्यावरण म्हणजे काय, तर आम्ही फक्त नोटीस देणे, बँक गॅरंटी जप्त करणे याच्या पलीकडे नाही आहेत असं आम्हाला आमच्या खात्यालाही पटवावं लागतं की फक्त EC देणे किंवा हिअरिंग घेणे इथपर्यंत पर्यावरण मर्यादित नाही. आम्ही पर्यावरण आणि वातावरणीय बदल आहोत, तर वातावरणीय बदल रोखण्यासाठी संवर्धन करण्यासाठी काम केलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यामध्ये मी त्वरित कलेक्टरशी चर्चा करून त्यांचा जो निकाल त्यांनी दिला त्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे, हे मी स्वतः त्याची दखल घेईन. दुसरं, आपण एक महामाया कोल वॉशरीच्या संदर्भात सांगितलेलं आहे. या कोल आपल्या तक्रारीनुसार आणि तिथल्या स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रदूषणानुसार आम्ही त्यांना हिअरिंग लावली होती. या हिअरिंगसाठी ते आले नाही. आता हे स्वतः मंत्र्यांनी पाहिलं, स्वतः माजी मंत्री, म्हणजे मी तर आता मंत्री आहे, पण सुधीर भाऊंचा अनुभव बघितला तर आम्ही सगळ्यांना ते मागे टाकू शकतात. त्यांच्या पत्रावर सुद्धा QR कोड आहे की तिथे तुम्ही स्कॅन करू शकता. त्यामुळे मी स्वतः जाऊ नये जर त्यांनी सुनावणीला आले नाही तर हे अक्षम्य आहे. त्यामुळे आजच मी माझ्या अधिकाऱ्यांना ब्रीफिंग दरम्यान सांगितलंय की क्लोजर नोटीस आजच जारी करा.